उत्तरेकडील गोठवणारी थंडी महाराष्ट्रावर येऊन धडकत असल्यानं थंडीची तीव्र लाट आली आहे. काही ठिकाणी पारा 7 अंशांच्या खाली घसरल्यानं हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद होते. निफाडमध्ये तापमान अधिकच घसरल्यानं दवबिंदू गोठल्याचं दिसून आलंय. आज म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा असून उर्वरित राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला आहे. खानदेशात थंडी अधिक असून धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात यंदाच्या हंगामातील निच्चांकी 6.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि त्यामुळे थंडीची तीव्र लाट सुद्धा आली आहे. जेऊर आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये 7 अंश तापमानाची नोंद झाली आहे. जळगावमध्ये 7.1 अंश सेल्सिअस, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 8.3 अंश आणि अहिल्यानगर येथे 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानं तीव्र लाट आली आहे. पुणे, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथे पारा 10 अंशांच्या खाली असल्याने थंडीची लाट होती. किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली घसरल्यास आणि तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट, तसंच 6.5 अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट असल्याचं समजलं जातं. आज म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी जळगाव, नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार असल्यानं सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट, तर उर्वरित राज्यात हुळहुळी कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.